दरम्यान बीडमधल्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण दिवसेंदिवस तापत चाललंय आणि त्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंची अडचण वाढत चालली आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची एकमुखी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन केली। जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे पदावर राहू नयेत अशी भूमिका शिष्टमंडळानं घेतली। धनंजय मुंडे यांचा राजीनामा आरोपींवर बरदस्त असल्याचा आरोप या भेटीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे। तर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊया। संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही। आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून, आमची आजची मागणी नाही आहे। चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे। तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे एक, आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत। धनंजय मुंडेंचा वरदस्त या सर्वावर आहे, हे जेवढे आरोपी आहेत आणि अनेक वर्षाचे यांचे घरोब्याचे संबंध आहे, हे काय लपून राहिलेलं नाही। कोणकोणत्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आपण त्यावर एक नजर टाकूया। संभाजीराजे भोसले स्वराज्य संघटना, भाजपचे सुरेश धस, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्याच पक्षाचे दुसरे आमदार संदीप क्षीरसागर, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे तर शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।